नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. सकाळी सकाळी माझे केस बघा कसे झाले, कारण मी गेले होते गावात थोडंसं डेकोरेशनचं सामान आणण्यासाठी, कारण आम्ही निघालोय गावाला. मंडळी मी आतापासून मी आता बसून आहे आणि मी बलून फुगवणार आहे. असं कोण येणार आहे आपल्या घरी? बाळा? कोणाचं बाळ येणार आहे? आत्तूचं. बॉय येणार आहे की गर्ल? गर्ल येणार आहे. हो का? मग तू त्याच्यासाठी वेलकम करणार आहे ना? कसं बोलशील वेलकम बेबी? कसं बोलशील? आता नाही, गावाला गेल्यावर छान. नंतर आम्ही निघालो 9:30-10 वाजता. आणि हे बघा डोलोचे केस कसे करली दिसत आहे. आणि डोलोच्या बाबांना तर खूप घाई होती, ते आम्हाला सोडून लगेच रिटर्न येणार होते, म्हणून आम्हाला पटपट घाई नेलं आणि सोडवलं. घरी गेल्या बघितलं तर भरपूर धूळ वगैरे होती, कारण घरी कोणीच नव्हतं 7-8 दिवस, फक्त भाऊ होते. त्यामुळे मग घरात पसारा होता. सो मला सगळी क्लिनिंग वगैरे आधी करायची होती. सो गेल्या मी कामाला लागले. आणि बघा डोलोचे उद्योग चालू झाले गेल्याच. आणि ही रूम व्यवस्थित रेडी करायची होती, कारण बाळाला आणि बाळाच्या मम्मीला इथेच ठेवायचं. फायनली आता आम्ही पोहोचलोय घरी. आणि आता मला सगळी साफसफाई करायची आधी, कारण इथे कोणी नव्हतं इतके दिवस. आई पण पिंकूताईंकडे गेलेल्या होत्या, त्यामुळे घराची हालत झाली आहे खूप. आणि धूळ वगैरे खूपच जास्त आहे. आणि आता बाळ येणार आहे, त्यामुळे क्लीन तर पाहिजे. त्यामुळे मी फटाफट सगळी आधी साफसफाई करून घेणार आहे आणि मग डेकोरेशनची सुरुवात करूया. आणि त्यांना यायला आता 2 तर वाजतील, आता 11:15 वाजले. त्यामुळे आहे माझ्याकडे जरा वेळ, त्यामुळे मी छानसं डेकोरेशन करणार आहे. पण त्याआधी पूर्ण घर स्वच्छ करून घेते. त्यांची जी रूम आहे ती पण छान आवरून ठेवते, म्हणजे मग बाळ आल्यावर टेन्शन नाही. आणि मी आता फटाफट लागते कामाला. आणि मग सर्व काही झालं की मग भेटूया डेकोरेशनच्या वेळेस. मग भेटते मी पुन्हा, ठीक आहे? नंतर सगळं फरशी वगैरे सगळं काही साफ झाल्यानंतर म्हटलं आता अंगणात पण पाणी वगैरे मारून घेऊ, कारण खूप धूळ उडत होती. एक तर दुपारची वेळ होती ना, तर खूप सारी धूळ उडत होती. आणि डोलोचं बघा पाणी खेळण्यासाठी चालू होतं मध्ये करायचं. रांगोळी पण मी काढणार होते, पण मला रांगोळी सापडली नाही घरात. सो म्हटलं मग नको, जाऊ द्या. मग पाणी वगैरे मारलं आणि फुलांचंच थोडंसं डेकोरेशन केलं मी खाली. हे बघा मला चप्पल वगैरे देत होती. खूप मध्ये करते. नंतर असं छान मस्त अंगण पण क्लीन वगैरे केलं आणि मग फ्रेश वाटायला लागलं. हे बघा इतके सुंदर असे फुलं आणले मी येताना. आता ह्याच फुलांचं डेकोरेशन करणार आहे मस्त. सगळे मिक्स आहेत, बरेच फुलं आहेत. आता पहिले मी पाकळ्या वगैरे करून घेते. अरे वा, काय ग, मला देते? थँक्यू डोलो, थँक्यू. आता मी देऊ का तुला? ओके, येलो. नंतर मग सुरुवात केली डेकोरेशन करायला. आणि फुलांच्या पाकळ्या करायलाच इतका वेळ लागला ना, आणि दुसरं कोणी हेल्पला पण नव्हतं. आणि डोलं तर मध्ये करायची, पण मध्ये काम बिघडून पण ठेवायची. सो खूप काही केलं. आणि नंतर बेडरूममध्ये सजावट करायला लागले, तर तेव्हा भाऊ आले. मग त्यांनी डोलोला घेतलं, 2 जण जेवायला बसले. मग तोपर्यंत मी फटाफट बेडरूमची तयारी करून घेतली. आणि वेळ इतक्यात झाला कळलं पण नाही. ते जवळ पण आले, खूप जवळ आले होते. मग मी पण रेडी झाले. हे बघा अशी फटाफट साडी घातली. केस पण विंचरले नव्हते, कारण 5 मिनिटातच ते येणार होते सगळे. सो हे बघा अशी सुंदरशी तयारी केली होती मी, जसं जमेल तसं. छान ताट वगैरे पण रेडी करून ठेवलं, कारण बाळ आल्यावर परत बाहेर नको थांबवायला, म्हणून मग मी आधीच सगळं रेडी करून ठेवलं. म्हटलं केस विंचरण्यापेक्षा हे आधी करू, कारण मग बाहेर कसं थांबवणार. आणि असं छान राजे नाव टाकलं होतं मी, जरासं युनिक वाटेल म्हणून. आणि सगळं ब्ल्यूमध्ये मस्त सजावट केली होती. बलून्स आणले, पण मी खूप सारे बलून्स लावले नाही, कारण फुटतात आणि मग बाळ डचकतं त्यामुळे. आणि असं आमची आत्तू आलेली आहे घरी. तर डोलोची इतकी लगबग सुरू होती बाळ बघण्यासाठी, खूप पुढे पळत होती. आणि मस्त रोज वगैरे आत्तूला देण्यासाठी ती पूर्ण रेडीच होती, केव्हाची वाट बघत होती. असं छानसं डोलोने रोज देऊन आत्तूचं वेलकम केलं. आणि इतकी घाई झाली तिला बाळाचा चेहरा बघायची की तिला दमच निघत नव्हता. तिचं सारखं चालू होतं की बाळ दाखव. मग मी छान ऑप्शन वगैरे करून घेतलं.
आणि काल थोडीशी गडबडच झाली आमची, व्हिडिओ काढण्यासाठी कोणीच नव्हतं, आम्हीच होतो सगळे त्याच्यामुळे. आणि मला ओवाळायचं वगैरे होतं सगळं काही, त्यामुळे मला पण व्हिडिओ करता नाही आला. सो जसा जमला तसा व्हिडिओ काढला, आईंनी काढलेला व्हिडिओ आहे हा. आणि मस्त डोलोनी पण छान तिच्या दादाचं औक्षण केलं. आणि दादासाठी पण आम्ही एक रोज आणलेलं होतं स्पेशल, तर ते डोलोनी दिलं. आणि तिचा इतका हट्ट चालू होता की त्याला सांग हातात पकडायला बाळाला. मग शेवटी तिने असं ठेवून दिलं आणि बाळाला बघायला लागली. तिला खूप आनंद झाला होता. मस्त आतूच्या पुढे पुढे येत होती, वेलकम सुरू होतं. तर आतूला सांगत होती का मी केलंय. आणि मस्त आहे बघा, आतूच्या मागे मागेच चालू होतं तिचं. अशा प्रकारे मग बेबीची एंट्री झाली छानपैकी आणि मस्त आम्ही वेलकम केलं बेबीचं. डोलं ते खूप एक्सायटेड होती, दिवसभर जेवली पण नाही त्या एक्साइटमेंटमध्ये ती. हे बघा छान असं मस्त बेबीला बेडवरती ठेवलं. आणि फायनली बेबी आलेला आहे मामा मामीच्या घरी. डोलो डायरेक्ट तिच्या बेबीजवळच जाऊन बसली होती. तिला वाटायचं की मांडीवर घ्यावं, इतकी खुश होती, तुम्हाला दिसतच असेल तिच्या चेहऱ्यावरती. खूप हसत होती, खूप स्माईल करत होती. आणि तिला असं झालं होतं की कधी मी मांडीवर घेईल. त्यानंतर मग तिला म्हटलं तू जरा वेळ थांब, कारण अजून बाप्पा करून आणायचं होतं छोट्या बेबीला. त्यामुळे मग देवाऱ्याजवळ नेलं, देवाजवळ तिथे ठेवलं बाळाला 2 मिनिट. आणि मग डोलं पण तिथे पाहिजेच, त्यामुळे ती पण लगेच मागे मागे येऊन बाळाजवळ बसली. आणि ती बोलत होती की त्याला पण दर्शन करायला सांग, त्याला पण उठव, असं सगळी तिची गडबड चालू होती. तर मी पूर्ण व्हिडिओ केला नव्हता, त्यामुळे मग नंतर हा व्हिडिओ घेतला आहे. तर अशा प्रकारे डेकोरेशन केलेलं होतं. या व्हिडिओमध्ये सगळं काही फक्त डेकोरेशनचा व्हिडिओ घेतला आहे मी छोटासा. खूप गडबड झाली होती, गोंधळ, त्यामुळे जसं युनिक वाटलं तसं मी बनवलं. तेव्हा असा टेडी पण बनवला होता फुलांचाच. जसं जमलं तसं केलं. डेकोरेशन कसं वाटलं नक्की सांगा. आणि हे पण राजे नाव टाकलं जरा युनिक वाटावं म्हणून, आणि छान पण वाटत होतं. सो मग मी ते केलं. त्यानंतर मग सगळ्यांनी बसून मस्त फोटो वगैरे काढले, सगळ्यांनी बाळाला घेतलं. तर इथे बाळाचे आजी आणि आजोबा बसले होते. तर डोलोचं चालू होतं बलून घे बाळा, बलून घे. डोलोची उगाचच बळजबरी होती सगळ्या गोष्टींसाठी. मग इकडे बाळाच्या आजीकडे पण बाळाला दिलं, त्यांचा पण फोटो वगैरे काढला. सगळ्यांनी मस्त फोटो वगैरे घेतले काढून. आणि डोलोचा तर हट्टच होता की माझ्याच मांडीवर पाहिजे होतं, पण मग ती रुसून बसायची. हे बघा मी घेतलं, ती पडद्यामागे रुसून बसली होती की माझ्या मांडीवर का नाही दिलं बाळाला. मग नंतर डोलोनी त्याच्यासाठी छान शूज घेतले होते. तर दाखवत होती की बाळा हे घाल, शूज घाल, तुला शूज आणले. तिचा तर वेगळाच हट्ट होता की लगेच शूज घाला असं. मग त्यानंतर मी पण 1-2 फोटो काढले. मग डोलो खूप वैताग देत होती, सो तिला जरा बरं पण नव्हतं, सो तिला झोपवून दिलं. मग संध्याकाळी बाळाचे बाबा पण आले होते. मग स्वयंपाकाची तयारी, चहा पाणी वगैरे सगळं सोबत चालू होतं. त्यानंतर आम्ही पण जेवण वगैरे केलं आणि सिन्नरला रिटर्न आलो, कारण दुसऱ्या दिवशी महिला दिनाचा मठावरती खूप छान कार्यक्रम आहे. तो उद्याच्या व्लॉगमध्ये तुम्हाला कळेलच, सो स्टे ट्यून.